Hello students, children, today we are going to take the revision of articles. Okay, children, on yesterday we solved the revision of article a and an. Now today we are also take the revision of article the. Okay, question: rewrite the following sentence by using the definite article the wherever required. पहा, म्हणजे इथे आपल्याला जे सेंटेन्स दिलेले आहेत याच्यामध्ये द हे आर्टिकल जिथे गरज आहे तिथे यूज करायचं आहे. ओके, अँड in topic article we have also learnt when we use the. पहा, आपण आर्टिकल हा जो घटक शिकलेलो आहोत त्याच्यामध्ये द हे आर्टिकल कधी वापरायचं ते आपण शिकलेलो आहोत. वी यूज द बिफोर समथिंग डेफिनेट और ऑलरेडी नोन. ओके, पहा, द हे आर्टिकल विशिष्ट म्हणजे ठरलेल्या अशा निश्चित ठिकाणी किंवा ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीविषयी बोलत असू किंवा एखाद्या वस्तूविषयी गोष्टीविषयी ज्याच्याविषयी आपण बोलत असू त्याच्याविषयी जर आपल्याला माहिती असेल तर त्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं जातं. तसंच निश्चित गोष्टी म्हणजे जगामध्ये अशा काही निश्चित गोष्टी असतात, स्काय, मून, सन, मग यांच्या पूर्वी सुद्धा आपण द हे आर्टिकल वापरतो. ओके, सो नाउ स्टार्ट these examples. First, Red Fort was built by Shah Jahan. So Red Fort is the one thing in our world. Okay, definite thing म्हणजे ही अशी निश्चित वस्तू आहे. रेड फोर्ट म्हणजे लाल किल्ला, म्हणून आपण याच्यापूर्वी बिफोर रेड फोर्ट वी यूज द आर्टिकल. द रेड फोर्ट वॉज बिल्ड बाय शाहजहान, म्हणून आपण रेड फोर्टच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलेलं आहे. ओके, देन सेकंड, आय मिस्ड लास्ट बस टू म्हैसूर. आय मिस्ड द लास्ट बस टू म्हैसूर. पहा, इथं लास्टच्या अगोदर आपण द हे आर्टिकल यूज करणार आहे, कारण की ज्या गोष्टीविषयी किंवा एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला निश्चित माहिती असेल तर त्याच्या अगोदर आपण द हे आर्टिकल यूज करू शकतो. मग आता इथं पहा, आय मिस्ड लास्ट बस म्हणजे शेवटची बस माझी चुकली. मग आता ही लास्ट बस आहे हे माहिती आहे, म्हणून लास्टच्या अगोदर द हे आर्टिकल यूज करायचं आहे. देन थर्ड, वॉटर वी ड्रिंक मस्ट बी प्युअर. आता इथं द हे आर्टिकल येणार नाही, वॉटर वी ड्रिंक मस्ट बी प्युअर असंच येणार आहे. गरज असेल तरच आपण द हे आर्टिकल यूज करायचं आहे. देन फोर्थ नंबर, हिज अंकल लिव्ज इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आन्सर, हिज अंकल लिव्ज इन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. पहा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे USA. मग हा खूप साऱ्या देशांचं मिळून USA बनतं, मग याच्या अगोदर आपण द वापरतो. 5 नंबर, वी वेंट टू चेन्नई बाय राजधानी एक्सप्रेस. वी वेंट टू चेन्नई बाय द राजधानी एक्सप्रेस. पहा, आता राजधानी एक्सप्रेस म्हणजे हे एका विशिष्ट अशा ट्रेनचं म्हणजे ट्रेनचं नाव आहे. सो वी यूज द बिफोर राजधानी एक्सप्रेस, म्हणून आपण राजधानी एक्सप्रेसच्या अगोदर द हे आर्टिकल यूज करणार आहोत. देन 6 नंबर, ही इज ओनली सन ऑफ हिज पॅरेंट्स. ही इज ओनली द सन ऑफ हिज पॅरेंट्स. पहा, आता इथं सनच्या अगोदर आपण द हे आर्टिकल यूज केले, कारण की तो त्याच्या पॅरेंट्स म्हणजे आईबाबांचा मुलगा आहे. म्हणजे निश्चित इथं काय
कोणाचा सण हे आपल्याला माहिती आहे. मी स्टार्टिंगलाच सांगितलं, आपण ज्याच्याविषयी बोलतोय त्याच्याविषयी जर आपल्याला निश्चित माहिती असेल तर आपण तिथे द हे वापरू शकतो. म्हणून सनच्या अगोदर द हे आर्टिकल यूज करायचे. देन 7 नंबर, शी बिलॉंग्स टू रिचेस्ट फॅमिली ऑफ धिस सिटी. शी बिलॉंग्स टू द रिचेस्ट फॅमिली ऑफ धिस सिटी. पहा इथं रिचेस्ट याच्या अगोदर द हे आर्टिकल येणार आहे, कारण की पहा इथं आता तुम्हाला लगेच कळणार नाही सुपरलेटिव्ह डिग्री वगैरे, पण EST जर लागला असेल म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री मधलं सेंटेन्स असेल तर त्याच्या अगोदर द येतं, म्हणून आपण इथे द वापरणार आहे. देन 8 नंबर सेंटेन्स, माय ग्रँडफादर रीड्स इंडियन एक्सप्रेस. माय ग्रँडफादर रीड्स द इंडियन एक्सप्रेस. आता इथे आपल्याला निश्चित माहिती आहे इंडियन एक्सप्रेस म्हणजे एकमेव पेपरचं नाव आहे इंडियन एक्सप्रेस, म्हणून याच्या अगोदर आपण द हे आर्टिकल यूज केले. देन 9 नंबर, गीता इज अ होली बुक. पहा आता गीता ही म्हणजे आपली भगवद्गीता हा एक ग्रंथ आहे, म्हणजे एकमेव वस्तू आहे ही. सो इथं आपण द वापरणार आहे गीताच्या अगोदर. द गीता इज अ होली बुक. अँड लास्ट 10 नंबर, इंडियन ओशियन इज स्मॉलर दॅन अटलांटिक ओशियन. पहा आता इंडियन ओशियन आणि अटलांटिक ओशियन म्हणजे महासागर हे जगामध्ये सुद्धा एकमेव असलेल्या गोष्टी आहेत, म्हणून यांच्या अगोदर आपण द हे आर्टिकल यूज करायचं आहे. द इंडियन ओशियन इज स्मॉलर दॅन द अटलांटिक ओशियन. ओके. अँड चिल्ड्रन, यू सॉल्व दिस सेंटेन्स इन युअर नोटबुक. तुमच्या वहीमध्ये सुद्धा तुम्ही हे सेंटेन्स सोडवायचे आहेत.